FM बँडच्या 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे आणि 11 सेकंद झालेली आहेत. आता ऐकूया अमृतधारा हा कार्यक्रम. अमृतधारा कार्यक्रमात माया याविषयी स्मिता पानकडे यांचे विचार आपण ऐकणार आहोत. माया या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. काय असेल बरं माया म्हणजे? माया म्हणजे प्रेम की आसक्ती की भ्रम की भावनिक ओढ की मोहाचा एक साखळीबद्ध खेळ? मायेचा अर्थ जितका खोल तितकाच गुंतागुंतीचा असतो. माया म्हणजे प्रेम, ओढ, आसक्ती, मोह आणि भ्रम यांचं एक गूढ मिश्रण. माया ही माणसाच्या जीवनात एक अतूट, अदृश्य पण प्रभावशाली गोष्ट असते. ती एकाच वेळी आपल्याला उबदारपणाही देते आणि अडकवतेही. खरं तर मानवी भावनेचंच हे एक रूप आहे. पण जेव्हा हीच भावना अति होते तेव्हा आपली आयुष्याची दिशाच बदलून जाते. मायेची रूपं देखील वेगवेगळी असतात. म्हणजेच माया ही बहुरूपी आहे. ती प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी दिसते. बालपणी ती आईच्या कुशीतली ऊब असते. तारुण्यात ती प्रेमिकांच्या स्पर्शात मिसळते. संसारात ती नात्यांमधल्या गाठीत गुंफलेली असते. वृद्धापकाळातही हे माझं आहे या भावनेतून सुटत नाही. माया हे एक अदृश्य जाळं आहे, ज्यात संसार, नातीगोती, धन, कीर्ती, सौंदर्य यांचे सूत गुंफलेले असते. माया कधी मोहाचं झुलतं झुला होते, तर कधी भावनांचं गाठोडं. ती कधी आत्म्याला सौंदर्याच्या दुनियेत रंगवते, तर कधी त्याच आत्म्याला विसरायला लावते. की त्याचं खरं स्वरूप काय आहे बरं? भारतीय तत्त्वज्ञानात विशेषतः वेद, उपनिषद, भगवद्गीता आणि संत साहित्यात मायेचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. अनेक विचारवंतांनी तिला जगात सर्वात मोठा भ्रम मानलं आहे. माया म्हणजे जगाच्या रंगमंचावरचं सुंदर पण खोटं नेपथ्य. हे जग एक मृगजळ आहे. दिसतं तसं खरं नसतं. जसं वाळवंटात दूरवर पाणी दिसतं पण प्रत्यक्षात काहीही नसतं, तशीच ही माया. सतत वाटते काहीतरी मिळणार आहे, पण ती एक धावपळ असते न संपणारी. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, कबीर या संतांनी मायेचं सार सांगितलं आहे. ते म्हणतात की माया ही आत्मज्ञानाच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मायेच्या महाजाळात पडोनिया जीव फसला, नाही पावे जन्माचा उद्धार. ही माया माणसाला देहाच्या अभिमानात अडकवते. हे माझं आहे, माझं कुटुंब, माझी मुलं, माझं धन, माझा मान सन्मान या सगळ्या गोष्टी मायेमुळेच वाटतात. परंतु हेच आहे की या सगळ्या गोष्टी क्षणभंगूर असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी भागवतात लिहिलं आहे, जे जे दिसे ते ते हे माया, विसरुनी दया गमावा. त्यांच्या मते जे काही आपल्याला दिसतं, अनुभवलं जातं, ते सगळं मायेचंच रूप आहे. आणि जर आपल्याला खऱ्या आत्म्याचं दर्शन घ्यायचं असेल तर मायेच्या पलीकडे पाहायला हवं. आपल्या सतत वाढत जाणाऱ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात असा भ्रम. आपल्याला काहीतरी हवे असते आणि ती इच्छा पूर्ण झाली तर आपण आनंदी होऊ असं आपल्याला वाटतं. पण जेव्हा ती इच्छा पूर्ण होते तेव्हा आपल्याला दुसरं काहीतरी हवं असतं. हीच असते ती माया. माया म्हणजे असा भ्रम आहे की जग हे इंद्रियांद्वारे जसं दिसतं तसंच आहे. दृष्टी, ध्वनी, स्पर्श, चव आणि गंध हे भौतिक जगाचं वास्तव आहे. माया हा शब्द अविद्येशी जवळून संबंधित आहे. फरक एवढाच की अविद्या वैयक्तिक आहे आणि माया सार्वत्रिक आहे. माया ही एखाद्याच्या श्रद्धा, इंद्रिये आणि संगोपनामुळं निर्माण होणाऱ्या धारणांचं प्रतिनिधित्व करते. ज्या गोष्टी समाज सामान्यतः सत्य मानतो, सतत बदलणाऱ्या घटना आणि सभोवतालच्या गोष्टी म्हणजेच माया. तुम्हाला काहीतरी सुंदर दिसतं आणि तुम्ही ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करता. ज्या क्षणी तुम्ही ते ताब्यात घेता तेव्हा तुम्हाला आढळतं की सौंदर्य गेलं आहे. तुम्हाला वाटतं की आनंद बाहेर आहे
आणि तुम्ही त्याचा पाठलाग करता. जेव्हा तुम्ही तिथे पोहोचता तेव्हा तिथे तो आनंद नसतो. ज्या माणसाला दृश्य जग खरं वाटतं, दृश्याच्या मागे सूक्ष्म आहे असे जो मानत नाही, जो या अज्ञानातच सुख मानतो, या क्षणभंगूर सुखापलीकडे शाश्वत सुख आहे याचं त्याला कल्पनेनेही ज्ञान नाही, त्याच्या बाबतीत मायेच्या पलीकडे जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. माया याविषयी स्मिता पानकडे यांचे विचार आपण ऐकले. अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला.